तर आपण आता इथली जी अवस्था आहे ती सध्या बघू. भाऊ हे काम दाखवा. तर सर्वांना क्रांतिकारी जय लवजी, जय भीम, जय शिवराय भाऊ. आज मी संतांची नगरी पैठण भूमीमध्ये आलेलो आहे. आणि आनंदाची गोष्ट ही की पैठण तालुक्यामधल्या जे काही समाज बांधव असतील किंवा कमिटी समिती जे असतील त्यांनी जे काम केलं आतापर्यंत, हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जे बसवण्यासाठी जे काम झालेलं आहे आतापर्यंत ते इथपर्यंत आलेलं आहे. आणि दुःखाची गोष्ट ही की ह्या गोष्टीला भरपूर वेळ काळ उलटून गेला, पण अजून पुतळा काही पैठण तालुक्यात आला नाही. तर मला हे म्हणायचं आहे की कधीपर्यंत नेमका हा पुतळा येणार आहे. 1 ऑगस्ट होऊन गेला 2025 मधला, आता 2026 मधला 1 ऑगस्ट येईल. तर त्यावेळेस जर कधी पुतळा आला तर नक्कीच समाज हा जो पुतळा आणतोय त्याच्या माग कायम म्हणजे कायम उभा राहील. तर आपण आता इथली जी अवस्था आहे ती सध्या बघू. भाऊ हे काम दाखवा. तुम्ही सगळं बघितलं इथपर्यंत काम आलेले. या गोष्टीला आता वेळ काळ सगळ्या गोष्टी लिमिट सगळे संपून गेलेले, पण समाज एकत्र नसल्यामुळं कुठंतरी हे काम थांबलेलं आहे. तर माझं हेच म्हणणं आहे समाजाला की तुम्ही असं कुठपर्यंत शांत राहणार आहे. सगळ्यांनी मिळून आवाज उचला, जेणेकरून येणारा जो 1 ऑगस्ट राहणार आहे 2026चा, ती जयंती इथं साजरी झाली पाहिजे. डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा त्या दिवशी इथं बसला पाहिजे आणि पूर्ण तालुक्याने आजूबाजूच्या खेड्यापाड्याने मोठ्या जल्लोषाने पैठण तालुक्यामध्ये जयंती साजरी केली पाहिजे. हीच माझी विनंती.